क्या कर रही है? गुड मॉर्निंग गाईज. तर आता आम्ही इथून निघणार आहे. आता आम्ही ओंकारेश्वरमध्ये आणि हा तिसरा दिवस आहे आपल्या राईडचा. तर आज आपण इथून निघून जाणार आहे गुणेश्वरला. तिथून एलोरा केव्स आणि गुणेश्वरचं दर्शन घेणार आहे आणि मग उद्या आपण घरी निघणार आहे मुंबई साईडला. मग तेच ना, काल काहीच पाणी नव्हतं काहीच, आणि आज धरणाचे दरवाजे खुलले आहेत ना, तर पाणी वाढलं आहे खूप. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. 6:35 आपण राईड चालू केली आहे. 376 किलोमीटर टू गो. आम्ही ना जो चांगला रस्ता आहे ना शिरपूरचा तो घेतला आहे. बुराणपूरचा वगैरे रस्ता कसा आहे मला माहीत नाही, तर आम्ही तो स्किप केला आहे. कारण की आलेलो एकदम भारी रस्त्याने, तर त्याच रस्त्याने गेलो तर भलेही तो लांब दाखवतो आहे 24-50 किलोमीटर, बट रस्ता एकदम टॉप टिप होता. रोड बघा काहीच, पूर्ण मोकळा रोड. आणि झाडच झाडं. रास पाणी वाढलं आहे. ते तर हे असे दिसत होते ना आपल्याला पिलर्स. आता आपण मेन हायवेला कनेक्ट झालो. ज्या हायवेवरून आपण आलेलो ना उज्जैनला, त्या हायवेला आता आपण कनेक्ट होणार आहे. फायनल वी आर ऑन द हायवे गाइज. आणि एमएचच्या गाड्या दिसणं सुरू झालेलं आहे. यस, फिलिंग नाईस. आपल्या महाराष्ट्राच्या गाड्या दिसल्या ना की जाम बरं वाटतं, स्पेशली बाहेर गेल्यावर. आपण ना सेंधवाजवळ पोचलो आहे आता, आणि मला वाटतं आहे पुढे पाऊस आहे. ढगाळ वातावरण झालं आणि थंडावा पण खूप जाणवतो आहे. एक तर पुढे पाऊस पडला आहे किंवा बाजूला कुठेतरी पडला असेल. थंडावा खूप झाला आहे. आणि आपण येताना पण आपल्याला याच एरियामध्ये पाऊस लागलेला, तर मला वाटतं तिथेच परत पाऊस भेटू शकतो आपल्याला. 4 तास दाखवते इथून 217 किलोमीटर. थोड्या वेळाने परत चालू करू राईडला. ऊन नाही आहे पण पिछवाड़े में दर्द हो रहा है अभी थोड़ा थोड़ा बैठ के. धुळे 82 आणि नाशिक 273, शिर्डी 200. पावसाळ्यात राईड करायला मजा येईल. भलेही पावसाचा थोडाफार त्रास होईल, बट एक मजा असेल ती वेगळीच असेल. आपलं बाकी आहे 145 किलोमीटर्स. 2 तास 38 मिनिट दाखवत आहे. आणि वाजलेत आता 11:40 झालेत. ठीक आहे, लवकर जेवू आज आपण. गेली आता आम्ही शेवभाजी आणि बटर रोटी मागवली. भारी दिसते. क्वांटिटी पण खूप आहे ना, आम्हाला दोघांना खूप होईल. आणि जिरा राईस पण मागवला आहे. चला तर आम्ही जेवतो आता, आणि तुम्ही टाईमलॅप्स एन्जॉय करा. मी बाहेर मस्त विवे टाईमलॅप्स चालू ठेवतो आहे. छत्रपती संभाजीनगर 142 किलोमीटर. आपल्याला 119 किलोमीटर जायचं आहे. मुंबई आपली 332 किलोमीटर आहे इथून. तर काय आपण ज्या मंदिरात चाललो आहे ना आता गुणेश्वरच्या,
त्या मंदिराचा जीर्णोद्धार पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांनी केला होता 16व्या शतकामध्ये आणि त्याच्यानंतर अहिल्याबाई होळकरांनी पुन्हा एकदा त्याचा जीर्णोद्धार केला होता 1730मध्ये. क्या कर रही है? तर आता ना मी इथे थांबलेलो थोडा वेळ. तर समजलं की एका क्रॅश गाडीने एक त्याचा स्क्रू आहे ना तो लूज होऊन पडला आहे. मला दाखवतो मी. आलो आहे आपण एलोरा केव्स पण इकडूनच आहेत म्हणून ते वेरूळ आणि एलोराचे बोर्ड दिसत आहेत तुम्हाला. आपण पहिले एलोरा केव्सलाच जाऊया. श्री पूर्ण ज्योतिर्लिंग घृणेश्वर महादेव. चांगली रूम. किती चे बघू ना काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स. काय बोलते? AC नाही काही? नाही AC नाही, नॉन AC. बापरे नको, तीच रूम चांगली. नाही मला वाटलं AC पण असेल याच्यामध्ये. एलिरा केव्स बघायला चालू आहे आता आम्ही. 4 वाजता निघालो आम्ही हॉटेल रूममधून आणि एलिरा केव्स बघू 6 पर्यंत. त्याच्यानंतर जाऊ आम्ही दर्शनाला घृणेश्वर मंदिरामध्ये. वेरूळच्या लेण्या आपण शाळेमध्ये पुस्तकांमध्ये वाचायचो. वेरूळच्या लेण्या आता ते एलिरा केव्स बोलतात. सगळ्या केव्स फिरायचे आहेत की फक्त कैलास मंदिर बघायचं? पहिला कैलास मंदिर बघू मग त्याच्यानंतर डिसाईड करू जायचं की नाही का. चला समोरचे कैलास मंदिर. एवढं मोठं आणि एवढं सुंदर मंदिर आहे ना, तुम्हाला एका व्हिडिओमध्ये कसं दाखवायचं मला समजत नाही. काय ग निकी, एका व्हिडिओमध्ये कसं येईल काय माहिती. म्हणजे एवढं खूप काय काय इथे बघण्यासारखं. 2-3 तास पण कमी पडतील. 2-3 तास पण कमी होतं, 4-5 तास पण कमी पडतील. खूप काय काय. मी थोडेफार शॉर्ट्स टाकेन बट तुम्ही पर्सनली येऊन बघण्यासारखं आहे. मस्ट विजिट आहे. आपल्या महाराष्ट्रातच आहे. आणि बघा ना यार, एका संपूर्ण दगडामधून त्यांनी पूर्ण मंदिर कोरून काढलंय. पिलर्स एकदम प्रत्येक पिलरवरती आहे ना, प्रत्येक पिलरवरती वेगळी डिझाईन आहे. ड्रोन उडवला असं तर कामच फिटत आहे. ड्रोन अलाउडच नाही आहे.
हे जे दिसतं ना तुम्हाला पाठीमागे संपूर्ण एपिसोड ऑफ महाभारत आहे. म्हणजे महाभारतातलं आहे. इथे ना खूप केव्स आहेत. तर आम्ही सगळ्या केव्स फिरत नाही बसलो, फक्त कैलास मंदिराचं दर्शन घेतलं आणि मंदिराभोवती फिरलो पूर्ण. पण मस्ट विजिट आहे, तुम्ही एकदा तरी यावं. चला इथून एक्झिट आहे. 40 रुपये पर पर्सन एंट्री तिकीट होता आणि निघालो दर्शनासाठी. तर बघूया आपल्याला गर्दी वगैरे भेटते का. मला वाटत तर नाही भेटेल गर्दी. मंदिर इथेच आहे, 2 ते 3 मिनटावरती वॉकिंग डिस्टन्सवरती आणि केव्स 10 मिनटावरती होत्या, म्हणून आम्ही वॉक करूनच गेलो. इथून आतमध्ये दर्शनाला रांग. तर आम्ही दर्शन करून येतो आणि मग तुमच्याशी बोलतो. आता गेलेलो ना आम्ही दर्शन घ्यायला, 5 मिनटं पण नाही लागली आम्हाला दर्शन घ्यायला. आणि ते सांगत होते इथे VIP दर्शन वगैरे काही नसतं, विथ दर्शन आहे. पण पंडित तुम्हाला आतमध्ये निघू शकतो, म्हणजे ते आपलं हां इथे अभिषेक करा, पूजा करा वगैरे हे सगळं करून आपण जाऊ शकतो. जर कोणाला जायचं असेल त्या ह्याच्याने पण ते पण करू शकतात. पण इथे असं VIP दर्शन असं ऑफिशियली काही नाही आहे, फक्त सेटिंगच बोलतात. आणि पहिल्यांदा म्हणजे आधी 2 ज्योतिर्लिंग फिरलो, पण ह्या इकडे दर्शन झालं ना, ते एकदम प्रॉपर दर्शन झालं. म्हणजे एकदम जवळून आणि शिवलिंगाला हात लावून डोकं टेकून पूर्ण दर्शन घ्यायला दिलं, एकदम मस्त. आणि ममलेश्वरला पण भेटलेलं, तरी तिथे पण असं ते लावलेलं शिवपिंडीवर. हा रेलिंग्स लावलेल्या तिकडे, पण इथे रेलिंग्स वगैरे काहीच नाहीये. आणि एकदम मस्त होतं काहीच नाही आणि धक्काबुक्की पण नाही बिलकुल. आणि एक गोष्ट आहे की मोबाईल अलाउड नाही आहे, कॅमेरा अलाउड नाही, काहीच अलाउड नाही. तर बाहेर तुम्हाला ठेवावं लागेल लॉकरमध्ये. 10 रुपये चार्जेस आहेत लॉकरचे एका मोबाईलचे. तर त्या हिशोबाने तुम्ही हे करू शकता. मोस्टली गाडीत किंवा हॉटेलवरती ठेवून आलो मोबाईल तरी चांगलंच आहे, पण ते आपल्यावरती डिपेंड करतं. आणि आता आम्ही चाललो जेवायला, तर बघू कुठे रेस्टॉरंट चांगला भेटतो ना. पात्र निघाले त्याच्यामुळे सगळ्यांनी हॉटेल आणि लाईट वगैरे बंद केले आहेत. तेव्हा काही हॉटेल बंदच आहेत आणि काही लाईटी बंद आहेत. ठीक होतं जेवण. तर आम्ही आता हॉटेल सूर्यामध्ये गेलेलो, तुम्ही बघू शकता माझ्या पाठी. इकडे लिमिटेड रेस्टॉरंट्स आहेत आणि सगळे रेस्टॉरंट्स ऑलमोस्ट सेमच आहेत. जे मी रिव्ह्यूज बघितलेले ऑनलाईन, तर मला सगळे रिव्ह्यू निगेटिव्हच होते मोस्टली. लाईक 10 मधले 6 ते 7 रिव्ह्यूज निगेटिव्ह होते. तर कुठे खायचं हे डिसाईड करणं खूप हार्ड होतं. आणि चांगले चांगले रेस्टॉरंट्स इथून 20 किलोमीटर 15 किलोमीटर असे आहेत. तर मग विचार केला की राहू दे. इथे आम्ही नाश्ता केलेला होता संध्याकाळी एलोरा केव्समधून रिटर्न जाताना. ते मी तुम्हाला दाखवलं नाही कारण की टेस्ट एव्हरेज होती. मला वाटलं की आम्ही दुसरं कोणतं तरी हॉटेल शोधू नंतर, पण हॉटेलच नाही तर शोधणार कुठून. आणि एक एलोरा तिकडे ना आहे एक, बघा एलोरा हेरिटेज रिसॉर्ट. त्याचे रिव्ह्यूज आहेत ना ते खूप चांगले आहेत, पण तो हॉटेल खूप आतमध्ये आणि आम्ही बाईक नाही आणली आहे. गुड मॉर्निंग गाईज, आज डे 5 आणि आम्ही निघालो आता. सकाळचे 7 वाजले ना, 7 वाजले आहेत. तर निघालो आम्ही रिटर्न घरी. आपला उज्जैन झालं आहे, ओंकारेश्वर झालं आहे आणि आता गृहणेश्वर पण केलं आहे आपण. तर आता आपण ना तिकडून गृहणेश्वरवरून निघालेलो आणि NH52वरती चढलेलो. आता जालन्याला आपण तुम्हाला सरळ जायचं आहे आणि छत्रपती संभाजीनगरला पण तुम्हाला सरळच जायचं आहे. आता आपण इथून लेफ्ट मारून दुसरा हायवेला जॉईन करणार, कारण की NH52वरून गेलो ना, म्हणजे सरळ गेलो ना आपण, तर आपल्याला 1.5 तास जास्त दाखवत आहे. तर आपण खालचा रोड बघूया किती वेळ लागतो आपल्याला. 6 तास दाखवत आहे. 1 वाजेपर्यंत पोचण्याचा एस्टिमेटेड टाईम आहे, पण आम्ही थांबून करणार. तर मला वाटतं आपण 2 ते 2:30पर्यंत पोचू. आणि पाऊस असेल पुढे तर मग अजून स्लो होऊ. बघू, आपल्याला काही घाई नाही आहे, खूप वेळ आहे आज. तर डन झालं वाटतं. हे बघ, दसलाय पूर्ण राईडमधला आहे ना दुसरा फाटक लागला आपल्याला.
$193 किलोमीटर बाकी आहे फक्त. नाश्ता करायसाठी हॉटेल शोधता 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 107 किलोमीटर चालून मोकळेत आम्ही. एक मेदूवडा आणि एक मसाला डोसा मागवला आम्ही. खूप दिवस साऊथ इंडियन नाश्ता केलाच नव्हता. स्वतः साऊथ इंडियन नाश्ता करतोय. मसाला डोसायला टाईम लागेल. मेदूवडा मस्त आहे पण. मसाला डोसा पण आलाय. रिव्ह्यू एक नंबर आहे. चला दादा. हो आम्ही आता थांबलेलो इथे हॉटेल श्रद्धा सबुरी. मस्त साऊथ इंडियन नाश्ता आहे. तुम्ही आलात तर थांबा नक्की इकडे. आता मी हॉटेल श्रद्धा सबुरीमध्ये थांबलेलो. मस्त नाश्ता आहे. तर तुम्ही ह्या साईडला येणार ना, तुमच्याकडे जास्त ऑप्शन नाही आहेत. चला बाय. हो चालू झाला आता. आणि ट्रिप 1 आपली 1458 किलोमीटर आहे. 1458 किलोमीटरची राईड आहे. ऑलमोस्ट 1500 किलोमीटर कंप्लीट केलं आपण या राईडमध्ये. कुठे कुठे कोण आहे? कोण 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 आहे? निकिता कुठे? निकिता कुठे? निकिता प्रेम चालू आहे आता. विठ्ठल आणि घरी तर